त्या टाईपमध्ये मला पण अडचण झाली सगळ्यात पहिला. आणि सगळ्यात पहिली माझी हीच अडचण होती की भांडवल. मी सुरुवातीला ज्यावेळी व्यवसाय चालू केला आणि तिथे साधारणपणे 3 ते 6 महिन्यातच मला बंद करावा लागला. व्यवसायातील भांडवल हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की योग्य भांडवल गुंतवणूक कशी आणि भांडवल उभा करणे त्याचा त्या काळी तर मला तेवढा तितकासा अनुभव नव्हता. पण पहिलं प्रोडक्ट हे शेवटचं प्रोडक्ट नाही होऊ शकत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून मला एक प्रेरणा मिळते ही अशी की धाडस, धैर्य आणि संघर्ष ह्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्यामध्ये आमचं अनालिसिस केलं, थोड्या स्ट्रॅटेजी आणल्यात, परत टीम आणली, टीम बिल्ड केली. तर आमचं नाव एवढं झालं आता की मार्केटमध्ये आमचं क्वालिटी आणि विश्वास कला क्षेत्राची आवड होती. ते कला क्षेत्र मला इथपर्यंत घेऊन येईल. नमस्कार सर, मी बाजीराव ओकर, इंडिया 24चे संपादक. आज आपण बिझनेस आयकॉन पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत डिझाईन प्रिंटिंग क्षेत्राचे नामवंत व्यक्ती, मोरया ग्राफिक्सचे संचालक शिवाजी कापणे सर. नमस्कार सर. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल सर्वप्रथम आपले स्टुडिओचे मनपूर्वक आभार. सर, बरेच वर्ष तुम्ही व्यवसाय करत आहात. तुमच्या व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी सुरुवात झाली? माझ्या व्यवसायाची सुरुवात साधारणपणे मी सांगू इच्छितो आपल्याला की 10 वर्षापूर्वी माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली. मला नोकरीत तितकासा रस नव्हता. पण एक अनुभव घ्यायचा म्हणून मी नोकरी केली 1-2-3 वर्ष. त्याच्यानंतर माझ्या व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. मराठी उद्योजक व्यवसाय करताना बरेच 1-2 महिने करतात आणि नंतर बंद होतं. मराठी उद्योजकांना मोठा प्रॉब्लेम काय असतो की थोडंसं व्यवसाय सुरू करायचं माहिती असते, पण कसं चालू कंटिन्युएशन कसं करायचं किंवा व्यवसायात येणाऱ्या अडचणीवर मात कसं करायची, अशी तुम्हाला कधी काय अडचण आली का व्यवसायामध्ये? व्यवसायात मला अडचणी बऱ्याचशाच आल्या. सगळ्यात महत्त्वाची व्यवसाय चालू करताना अडचण येते. एखाद्या मराठी व्यावसायिकाला पार्श्वभूमी व्यवसायाची नसते. त्यामुळे बरोबर. अडचणी व्यवसाय चालू करतानाच येते. त्या टाईपमध्ये मला पण अडचण झाली सगळ्यात पहिला. आणि सगळ्यात पहिली माझी हीच अडचण होती की भांडवल. बरोबर. व्यवसायातील भांडवल हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की योग्य भांडवल गुंतवणूक कशी आणि भांडवल उभा करणे त्याचा त्या काळी तर मला तेवढा तितकासा अनुभव नव्हता. पण त्या अडचणीवर मात करत मी भांडवल थोड्याशा छोट्या भांडवलातून मी उभा केला व्यवसाय माझा. बरोबर. आणि दुसरी अडचण त्याच्यामध्ये काय झाली की मला व्यवसाय मी चालू केला, पण चुकीच्या ठिकाणी केला. बरोबर. आणि तो चालू केलेला व्यवसाय मला परत बंद करावा लागला 3 ते 6 महिन्यात. 6 महिन्यात मला बंद करावा लागला. त्याच्यानंतर मी पुन्हा नोकरी केली 1 वर्षभर. आणि ती पुन्हा 1 वर्षभर नोकरी करून मी पुन्हा नव्या जोमाने एक व्यवसाय उभा केला. तो आता मला साधारणपणे 9 वर्ष या व्यवसायाला होत आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक उद्योजकाला, मराठी उद्योजकांना हाच टास्क येतो की व्यवसाय चालू करतोय आणि थोड्या काळात स्टक होऊन परत तो व्यवसायाच्या बाहेर जातोय. तसं तुम्हालाही अनुभव आला का? हां, नक्कीच, नक्कीच सर. येस. व्यवसाय सगळीच करतात. डिझाईन प्रिंटिंग क्षेत्रात म्हणजे कोल्हापूर हे नामवंत शहर आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळा कसा व्यवसाय करताय? किंवा तुमच्या बाकीच्या व्यवसायापेक्षा तुमचं कोणत्या स्ट्रॅटेजी वेगळ्या आहेत व्यवसायामध्ये? माझा व्यवसाय जर म्हणलात, तर साधारणपणे पहिले 3 ते 4 वर्ष असं इतर लोकं करतात त्याप्रमाणे व्यवसाय चालू होता. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं व्यवसायामध्ये आमच्या एनालिसिस केलं, थोड्या स्ट्रॅटेजी आणल्यात, परत टीम आणली, टीम बिल्ड केली. त्याच्यानंतर आमचं नाव एवढं झालंय आता, की मार्केटमध्ये आमचं क्वालिटी आणि विश्वास, प्रॉडक्टची क्वालिटी आणि विश्वास निर्माण झाला आहे आमच्या मार्केटमध्ये. झालं. आणि आम्ही फक्त क्लायंटला असे हे देत नाही. म्हणजे फक्त प्रॉडक्ट विकत नाही. आम्ही एक त्यांना विश्वास विकतोय. बरोबर. कारण प्रॉडक्ट कोणी घेऊ शकतं. विश्वास घेणं खूप मोठी ब्रँड बिल्डअपसाठी चांगली. हो. तुमचे मुख्य प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस कोणते आहेत? आमचे मेन प्रॉडक्ट म्हणजे आता तुम्ही ऐकलंच असेल, की एखाद्या व्यवसायाचे पहिलं प्रॉडक्ट हे शेवटचं प्रॉडक्ट नाही होऊ शकत. बरोबर. बरोबर आहे ना? आम्ही सुरुवातीला म्हणजे त्याच्या निगडीतच आमची मुख्य प्रॉडक्ट आहेत. पण आमची सुरुवातीला आम्ही छोट्या गोष्टींमधून काम चालू केलं. म्हणजे थोडक्यात व्हिजिटिंग कार्ड म्हणा, पॅम्पलेट, बॅनर अशा टाईपमध्ये आम्ही कामाची सुरुवात केली होती. पण आत्ताचे जे आमचे मेन प्रॉडक्ट आहेत, की प्रॉडक्ट आहेत, ते काहीसे वेगळे आहेत. म्हणजे थोडक्यात मसाल्याचे बॉक्स असतील, कुल्फीचे बॉक्स असतील. कॅलेंडर प्रिंटिंगमध्ये आमचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. पण तसेच आरतीचे पुस्तकं असतील, असे बरेचसेच आहेत आमचे की प्रॉडक्ट. हे मेन प्रॉडक्ट झालेत आमचे. आमचे संपूर्ण हे प्रॉडक्ट आमचे संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमध्ये जातात. ओके, ओके. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र लेव्हलला नाही, ऑल बाकीच्या राज्यात हां, पॅन इंडिया आम्ही काम करतोय थोडक्यात म्हणायचं झालं तर.
आम्ही मार्केटिंग हे महाराष्ट्रापुरताच मर्यादित केलं होतं, पण त्याच्या बाहेर आम्हाला जाऊन ऑर्डर यायला लागल्या. म्हणजे आम्ही तिथपर्यंत थोडक्यात पोहोचलो. असं झालं. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही पोहोचलो. आमच्या लोकांना सर्व्हिस आवडली, आमची लोकांना क्वालिटी आवडली. काही आमचे सॅम्पल बघितल्यानंतर आम्हाला बिहारमधून आम्हाला ऑर्डर आहे. आता ऑनलाईनच्या ऑर्डरमध्ये असं तुम्हाला वाटतंय, क्लायंटला वाटतंय की बाबा हे फ्रॉड आहेत किंवा बाकीच्या गोष्टी, असं कधी वाटतंय का त्यांना? तसा ट्रस्ट कधी झाला का त्यांना? ओके, ओके. आमच्याकडे आता दोन्ही प्रकारचे ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही कामं चालतात. आता ओके. ऑनलाईन मध्ये काम करत असताना विश्वास किंवा ट्रस्ट ही तुम्ही म्हणला त्याप्रमाणे अतिशय मोठी गोष्ट आहे. बरोबर. बरेच क्लायंट म्हणतात की आम्ही तुमच्यावरती कशामुळे का विश्वास ठेवायचा बरोबर. किंवा काय. या सगळेच नाही म्हणत, पण 10% क्लायंट हे फ्रॉड असतात. सुद्धा तितकाच आहे. फ्रॉड सुद्धा तितकाच असल्यामुळे त्यांचं बरोबरच आहे. बरोबर. कारण त्यांना कुठं ना कुठं अनुभव आलेला असतो तो. बरोबर. असा त्यासाठी आम्ही काय सांगतो की आमची ऑनलाईन हिस्ट्री भरपूर आहे. म्हणजे 9 वर्षाची आमची हिस्ट्री आहे. बरोबर. हे किंवा आजच आमचं अकाउंट काढलंय किंवा काय असं नाही. तसेच आमचा जीएसटी पण आहे. त्याच्या माध्यमातून एक बरोबर, विश्वास GST निर्माण पण होते. असं होते. सहसा आम्हाला तसा तो तितकासा प्रॉब्लेम येत नाही. मोठ्या-मोठ्या ऑर्डर आम्हाला सहज मिळतात. तुमच्या व्यवसायामध्ये टर्निंग पॉईंट कोणता होता? व्यवसायातील टर्निंग पॉईंट म्हणलात, तर मी सुरुवातीला ज्यावेळी व्यवसाय चालू केला आणि तिथे साधारणपणे 3 ते 6 महिन्यातच मला बंद करावा लागला. तर तो माझा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. कारण तिथे मी हार मानली नाही. वर्षभर पुन्हा मी जॉब केला आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यवसायाची उभारणी केली आणि त्याच उमेदीने, त्याच ताकदीने उभारणी केली आणि मी सक्सेस करून दाखवला तो. त्यावेळी मी जर हार मानली असती, तर मला आता हा माझा एवढापर्यंत व्यवसाय गेलाच नसता. तुम्ही नोकरी करताना आणि व्यवसाय करताना कुठला धडा शिकलात की त्यामुळे तुम्हाला ह्या उंचीपर्यंत यश गाठता आलं? ओके. व्यवसाय करत असताना काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे व्यवसायाचं आपण जे उघडण्याचं टायमिंग आहे, बंद करण्याचं टायमिंग आहे, ते आपलं साधारणपणे फिक्स पाहिजे. म्हणजे बरोबर. आपण काय करतोय, की मराठी व्यावसायिकांचा बराचसा प्रॉब्लेम आहे, की येण्याचं टायमिंग नसतंय, जाण्याचं टायमिंग नसतंय. बरोबर. असं होतं. सातत्य नसल्यामुळे काय होतंय, की ग्राहकांना विश्वास कसा बसणार, की बाबा यांचं नेहमी चालू असतंय किंवा काय अशा टाईपमध्ये. हे एक आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायाला 1000 दिवस पूर्ण व्हावे लागतात. असं आहे. व्यवसायाला जर 1000 दिवस पूर्ण व्हायच्या अगोदरच आपण अपेक्षा केली, की मला त्यातून बऱ्याचशाच गोष्टी मिळायला पाहिजेत, मला इन्कम भरपूर मिळायला पाहिजे, तर थोडंसं मला ते चुकीचं वाटतंय. असं बरोबर. थोडा पेशन्स पाहिजे आपल्याला. तुमचं म्हणणं आहे की 1000 दिवस जर व्यवसायाला जर सांभाळलं तर व्यवसाय आपल्याला आयुष्यभर सांभाळायचा. बरोबर. अगदी बरोबर सर. तुम्ही ह्या क्षेत्रात तुम्हाला पहिल्यापासून आवड होती का कोणी तुम्हाला ह्या व्यवसायात ढकललं की बाबा हा व्यवसाय केल्यानंतर तुम्ही सक्सेस होऊ शकताय? का तुम्हाला पहिल्यापासून या व्यवसायाची आवड होती? मला या व्यवसायाशी म्हणलात तर मला कला क्षेत्राची आवड होती. ओके. म्हणजे ते कला क्षेत्र मला इथपर्यंत घेऊन येईल, हं. असं मला कधी वाटलं नव्हतं. बरोबर. मला होती कला क्षेत्राची आवड, त्यामुळे मी ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली एक ग्राफिक डिझायनर म्हणून. तर तो प्रवास असा पुढे येत गेला, की मला आता व्यवसाय म्हणून करायला जास्त आवडते. असं होतं. मला एक व्यावसायिक म्हणून मार्केटमध्ये किंवा व्यावसायिक म्हणून मला आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. बरोबर. व्यवसायाला सवयी खूप महत्त्वाच्या असतात. हां. बिझनेसमॅनला एखादी सवय असते. त्यास हं. कोणती सवय आहे की तुम्हाला ह्या म्हणजे यशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली त्या सवयीने? ओके, ओके. व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडणाऱ्या गोष्टी सांगतो. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात बरोबर. आणि अपडेट व्हायला आवडते मला. मी थोडं वरती भर देतो जास्त. R&D वरती माझा थोडासा भर असतो. असं ते. मला एनालिसिस करायला आवडते, नवीन गोष्टी शिकायला आवडतात. एखाद्याचा कडून फीडबॅक घेणं आवडते, असं होतं. ह्या थोड्याशा मला सवयी आहेत त्याच्यामध्ये. त्या व्यवसायात अपडेट होत असताना तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळते ह्या? ओके. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून मला एक प्रेरणा मिळते. ही अशी की धाडस, धैर्य आणि संघर्ष ह्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळतात. असं होतं. आता नोकरी करण्याचा कल थोडासा कमी आहे. उद्योजकांची संख्या वाढायला लागली. नवीन उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल? की जेणेकरून त्यांच्यात थोडीशी एनर्जी येईल, त्यांची व्हिजन, मिशन, व्हॅल्यूज ह्या थोड्याशा वाढतील. त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? माझा नवीन उद्योजकांना असा सल्ला असेल, की तुम्ही जो काही व्यवसाय करताय, तर त्या व्यवसायाचं पहिला तुम्ही सखोल नॉलेज घ्या. त्याचं बरोबर. डीप नॉलेज घ्या. त्याचं एनालिसिस करा. एनालिसिस केल्यानंतर योग्य गुंतवणूक महत्त्वाचं. बरोबर. परत फंड उभा करा बॅकएंडला. फंड असेल तर कॉन्फिडन्स येतो. बरोबर. कॉन्फिडन्स असेल, की तो कॉन्फिडन्स आपल्या वागण्यातून दिसतो. बरोबर. असं होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या व्यवसायाचं डीप एनालिसिस करणं महत्त्वाचं. आता युवा जनरेशनमध्ये बरेच व्यवसायाकडे कल असतो. हं. त्या व्यवसायामध्ये काय चुका होतात आणि त्या चुकांचं त्यांना अगदी व्यवसाय बंद करण्यापर्यंत डिसिजन घ्यावं लागतं. त्यासाठी कोणकोणत्या मुद्दे ते बाबा त्यांच्याकडून चुकतात. ते मुद्दे जर त्यांनी जर थोडंसं त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं,
तर ते व्यवसाय त्यांचा कंटिन्युएशन राहील किंवा व्यवसायात त्याची प्रगती दिसेल. कोणत्या मुद्दे आहेत की बाबा ते नवीन जनरेशनला ते माहीत असणं गरजेचं आहे. त्या मुद्द्याच्या आधारावरती पुढचे होणारा त्यांचा व्यवसाय नुकसान, हा, नुकसान तो भरून काढू शकतो. अं, आता सगळ्यात जास्त म्हणजे व्यवसाय बंद होण्याचं किंवा न चालण्याचं एक ठराविक कारण आहेत, बरेचशीच आहेत. त्यामधील महत्त्वाची कारणं कोणती आहेत, की व्यवसाय चालू केल्यानंतर लगेच त्यांना अपेक्षा असते, की मला व्यवसायातून लगेच असा परतावा मिळावा किंवा मला मोठा नफा व्हावा, अशी अपेक्षा लगेचच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य गुंतवणूक. आपण जितकी गुंतवणूक व्यवसायामध्ये करणार, तितके आपण रिटर्न जास्त मिळतात आपल्याला. असं म्हणजे तितक्या त्या प्रमाणातच असं होते. योग्य गुंतवणूक जर नसेल, तर थोडंसं स्पीड ग्रोथचं स्पीड आहे थोडंसं कमी राहतं. व्यवसाय ग्रोथ हा होतोच टिकून राहिल्यामुळं. फक्त स्पीडअप जे आहे ग्रोथचं ते थोडंसं कमी होतंय एवढंच. किती फंड लागतो? रिझर्व्ह फंड किती असावा लागतो एखाद्या व्यावसायिकाला? म्हणजे नवीन चालू करण्यासाठी नवीन म्हणताय चालू किंवा केल्यानंतर तुला बॅकएंडला फंड एक लागतो, इमर्जन्सी फंड. हं. किती असावं लागेल त्याच्यासाठी? इमर्जन्सी फंड तर व्यवसायात असावाच. किमान 6 महिन्याचा तरी इमर्जन्सी फंड असावा व्यवसायात. जेणेकरून काय होता येईल, की आपल्याला व्यवसाय हा 12 महिने 100% नफा देईलच असं नाही. थोड्याशा कोणत्याही व्यवसायात अडी-अडचणी येतच राहतात. असं होतंय. त्यासाठी आपल्याला एक किमान थोडा इमर्जन्सी फंड असावा. एक 6 महिन्याचा तरी किमान असावा. वर्षाचाच असावा, पण किमान मिनिमम 6 महिन्याचा तरी असावा. व्यावसायिक मध्ये स्टाफ हायर करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात हां. व्यावसायिकांना. कोणत्या पद्धतीनं स्टाफ हायरिंग म्हणा किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोणत्या प्रकारचे केल्यानंतर थोडासा व्यवसाय अजून वाढू शकतो? ओके. हां, ते तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न विचारला होता मला कोणता, की व्यावसायिकांना काय सल्ला द्याल किंवा काय? नवीन व्यवसाय करणाऱ्या त्यांना. तर तुम्ही त्या प्रश्नाचं ह्या प्रश्नाची म्हणजे निगडीत एक उत्तर आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होते, काय सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम आहे, की मेहनत करण्याची तयारी जास्त निर्माण व्हायला पाहिजे आपल्या तरुण उद्योजकांच्या मध्ये, तरुण मुलांच्या मध्ये. आपण जर एखाद्या नोकरीमध्ये आपण जर मालकासारखं काम केलं, तर उद्या आपल्याला मालक व्हायला वेळ नाही लागत सर. हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं बघा? नाही, बरोबर आहे. कारण त्याची मानसिकताच तिकडं घेऊन जात असते, की हां. मला उद्योजक बनायचं. हां. नाहीतर आता असा विचार बरेचसेच काय होतात, आता रील वगैरे अलीकडे यायला लागलीत काय तर पगार मिळतोय तितकंच तुम्ही काम करा. पण काय आहे, पगार मिळतोय तितकंच काम जर केलं, तर उद्या तुम्ही व्यवसाय स्वतःचा कसा निर्माण स्वतःच्या व्यवसायातच तुम्ही तसं करणार आहे. मानसिकताला ब्लॉक होतोय तो. हां. स्वतःच्या व्यवसायात तुम्हाला इन्कम मिळतो तेवढंच तुम्ही काम करणार आहे का त्याच्यापेक्षा जास्त करणार आहे? बरोबर आहे ना. तर आता सुरुवात तुम्ही जर केली एखाद्या एखाद्या ठिकाणी आपण जॉबला आहे, एखाद्या ठिकाणी आपण नोकरीत आहे, तर आपण अशी मेहनत करायची तिथं किंवा असं काम करायचे की मालकाच्या लेव्हलला आपण कसं काम करता येईल. उद्या आपण पण मालक होणारच असतो असं होते. आणि महाराष्ट्र देश हा नोकरदारांपूर्वी म्हटला जायचा, पण आता नाही आहे ती. आता बरेच उद्योजक नवीन हां. तयार व्हायला लागले. नवीन तयार झालेले आहेत मोठे अगदी लहान वयात मोठे उद्योजक झालेले आहेत आता. या व्यवसायामध्ये फॅमिलीचा सपोर्ट आहे का तुम्हाला? हां, आहे ना सर. फॅमिलीचा अगदी माझा बॅकबोन म्हणला तरी चालेल. कारण मी पुढे त्याच गोष्टीमुळे पळतोय, की पाठीमागे मला काही चिंता म्हणजे राहिलेली नाही. म्हणजे तेवढी चिंता नाही, की पाठीमागलं सगळं व्यवस्थित बघितलं जातंय आणि पुढे मला प्रोत्साहन दिलं जातंय कामासाठी. असं होतंय. घरची काय आहेत सपोर्टमध्ये? हां, अगदी फुल सपोर्ट आहे त्यांचा. आता गेले वर्षभर आमची मिसेस पण आता व्यवसायातच आलेली आहे. हां, म्हणजे अजूनपर्यंत तिनं तिचं करिअर मागे ठेवून माझं घर सांभाळलं. असं केलं. घर सांभाळलं, माझी मुलं किंवा काय बॅकएंडचं सगळं सांभाळून आता 1 वर्षभरापासून ती आमच्या व्यवसायात पण आलेली आहे आणि अगदी आल्या अगदी मोठं काम चालू केलं तिने पण. नमस्कार, तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपण इंडिया 24च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. खूप चांगलं सर आपलं मार्गदर्शन आपल्या नवीन जनरेशनसाठी दिलात त्याबद्दल आपल्या इंडिया 24च्या चॅनलच्या तर्फे आपलं मनापासून आभार मानतो. आणि असंच नवीन उद्योजकांना भेटण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. इंडिया 24 लाईव्ह, आवाज सर्वसामान्यांचा.